आपल्यासोबत वाजिद खान आहेत. नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. सर, काय नेमकं आक्षेप आहे तुमचा या चित्रपटावर? माझा आक्षेप हा आहे की वकील लोकांची आणि न्यायाधीशाची व न्याय संस्थेची इमेज त्यांनी मलिन करायचा प्रयत्न केलेला आहे, डॅमेज. म्हणजे या ठिकाणी चित्रपटात जे काही दाखवण्यात आलेलं आहे कोर्ट निगडीत ड्रामा, तो ड्रामा वकिलांवर अतिशय घाणेरड्यारीत्या टीका करून दाखवण्यात आलेला आहे. जर आपण यांचा ट्रेलर बघितला तर अक्षरशः जजला मामा किंवा मामू म्हटलं गेलेलं आहे. अरे कुछ तो इज्जत कर ले जज की, असं तो म्हणतोय. म्हणजे ज्याची काही इज्जत नसते का? याशिवाय ते घरी कोर्टात असं भांडतायत जसं काही नवरा बायको एकमेकांना घरी भांडतायत. याशिवाय जर आपण यांना पहिल्यापासून जर टीजर बघत आले तर त्या टीजर मध्ये अक्षरशः ते आमचे जे बो आहे ते बो घालतायत, अक्षरशः ते जो लोगो आहे तो कुठे यूज करतायत. तर त्यांनी अतिशय व्यंगात्मक पद्धतीने हे भाष्य केलेलं आहे. तुमचा फक्त काही डायलॉग्स असतील, सीन्सवर असतील त्याच्यावर आक्षेप आहे की संपूर्ण चित्रपटावरतीच आक्षेप आहे? माझा पहिल्यापासून सगळ्या संपूर्ण चित्रपटावर आक्षेप आहे. का? का म्हणजे साहजिक आहे, जसं मिलिटरीवर चित्रपट काढायचा असेल तर मिलिटरीची परवानगी लागते, तसं वकिलांवर चित्रपट काढताना बार काउन्सिलची परवानगी का घेत नाहीत? ते आम्हा वकिलांना का दाखवत नाहीत? बार काउन्सिलची परवानगी घेतली तर चित्रपटांनी प्रदर्शित करावा, मला काही हरकत नाही. परंतु मी आताच बोललो तुम्हाला की मिलिटरीवर चित्रपट काढायचा तर मिलिटरीवाल्यांची परवानगी, मग वकिलांवर चित्रपट काढताना बार काउन्सिलची परवानगी का नाही? तुम्ही आता जी याचिका दाखल केली आहे ती कोणा विरोधात दाखल केली आणि यावर कोर्टाचं काय म्हणणं आहे? सुभाष कपूर, अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या विरोधात मी याचिका दाखल केलेली आहे. आणि कोर्टाचं म्हणणं आता नसतं, कोर्टाचं म्हणणं नंतर असतं. मी कोर्टात जेव्हा प्रकरण दाखल केलं, कोर्टाने मला त्यांचे जे कायदेशीर प्रश्न आहेत ते विचारले. त्यानंतर हे प्रकरण ऍडमिट करून घेतले आणि फक्त ऍडमिट करून न घेता कोर्टाने त्यांना हजर होण्याची, म्हणजे कोर्टाला काहीतरी गांभीर्य जाणवलं असेल, त्यानंतर कोर्टाने त्यांना हजर होण्याचे आदेश देखील केले. मग आता या संदर्भातील सुनावणी वगैरे जी आहे ती कधी होणार आहे? या संदर्भातील सुनावणी जी आहे, कोर्टाची कायदेशीररित्या तारीख भेटलेली आहे 28/11. परंतु आता आम्ही आरोपींना जे समन्स पाठवलेले आहेत त्याच्या रिपोर्ट नंतर मी कोर्टात सांगणार आहे की चित्रपट हा लवकरच प्रदर्शित